सहकार्यातून प्रवरा पब्लिक स्कूल उभं राहिलं होतं, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभं राहिलं होतं, 2 गावाचे पोते द्यायचे शेतकरी. आज ते आहे का विचारा, कोणाला ऍडमिशन मिळतं का, त्याचा कारभार कोण पाहतं हे त्यांनी सांगावं. प्रवरा मेडिकल ट्रस्ट हे जेव्हा उभं राहिलं, सर्व पैसा शेतकऱ्यांनी सभासदांच्या ऊसाच्या पैशातून कपात करून प्रवरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे. संचालक मंडळाला तसा अधिकार होता, तिथे जे बॉडी नेमलेली होती त्यांनाही अधिकार होता. त्यात माझे वडील होते शंकर नाना खर्डे कोलार. मग मी सांगते, माझ्या वडिलांनी जे नवीन डॉक्टर असायचे, डॉक्टर काटेपासून जे जुने डॉक्टर होते सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले. आमच्याकडे सर्व ट्रिप सारखे ते लोक उन्हाळ्यामध्ये आपण काय म्हणतो हुरडा पार्टीला यायचे. हे संचालक मंडळाला जरा स्वतःची ओळख होती, स्वतःचे अधिकार होते.